आठ राखीन मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत की भाग्यश्रीचं लग्न जमलं आहे म्हणून प्राजक्ता ही लाडू घेऊन येते आणि समर समायराला देत असते. तेवढ्यात प्रीती येते आणि म्हणते की हे लाडू खायचे नाही. तेवढ्यात सुलोचना येतात आणि म्हणतात की मला मिळेल का लाडू. त्यानंतर प्राजक्ता ही त्यांना लाडू देते आणि सुलोचना या समर समायरालाही लाडू देतात आणि प्रीती म्हणते की तुम्हाला काय माहिती हे कसे लाडू असतील. त्यावेळेस सुलोचना म्हणतात की हे शुद्ध तुपातील लाडू आहेत आणि तू आपल्या मुलांनाही अशी शिकवण देणार आहेस का. त्यावेळेस प्रीती ही अंबिकाकडे जाते आणि म्हणते की आई तुम्ही पाहिलं ना बाहेरच्या लोकांसमोर ही मोठ्या आई मला कसं बोलतात ते. त्यावेळेस अंबिका फक्त पाहतच राहते, त्यांना काहीच बोलत नाही. त्यानंतर इकडं सुलोचना या प्राजक्ताला बाहेर घेऊन येतात आणि म्हणतात की भाग्यश्रीचं लग्न हे खूप थाटामाटात व्हायला हवं आणि त्यासाठी लागणारी मदत ही मी तुला करू शकते. भाग्यश्रीच्या घरी हे गुरुजी येतात आणि सगळ्यांना बोलून घेतात. तेवढ्यात भाग्यश्री येते. त्यावेळेस गुरुजी सांगतात की कामत कुटुंबाने असं सांगितलं आहे की दुसऱ्या दिवशी एंगेजमेंट करायची आहे आणि लगेच 8 दिवसांनी लग्न करून ते बँगलोरला शिफ्ट होणार आहे. त्यानंतर इकडं प्राजक्ता ही बदाम घेऊन येते आणि त्या मुलांना सांगते की तुम्ही जर गणित सॉल्व केले तर तुम्हाला हे बदाम मिळणार आहे. त्यावेळेस ती मुलं म्हणतात की हो आम्ही गणित सॉल्व करू. त्यानंतर ती त्यांना गणित देते. इकडे गुरुजी सांगतात की मुलाला भाग्यश्री म्हणते की म्हणजे 8 दिवसानंतरच माझी या घरामधून विदाई होणार आहे. तेवढ्यामध्ये आई आजी तिच्याकडे जातात आणि म्हणतात की उद्या तुझी एंगेजमेंट आहे तर तुला लागणारं सर्व साहित्य शॉपिंग करून ये म्हणून तिला तिथून हाकलून लावतात. आणि इकडं गुरुजी काय बोलतील हे तिला कळूच देत नाहीत आणि ती शॉपिंग करण्यासाठी तिथून निघून जाते. त्यानंतर इकडे प्रीती ही रागवलेली असते कारण की प्राजक्तासमोर सुलोचना यांनी तिला बोललेलं असतं. त्यामुळे ती गेस्ट हाऊसमध्ये जाते आणि तिथून आलोकला सांगते की घरामध्ये साफसफाई सुरू आहे आणि त्यामध्ये तुमची सगळी पेंटिंग ही फेकून दिली जात आहे आणि तुम्हाला जर हवी असतील तर तुम्ही ते आतमध्ये जाऊन घेऊ शकतात. हा तृप्तीचा प्लॅन असतो की प्राजक्ता आणि आलोकची भेट घडवून आणण्यासाठी. त्यानंतर इकडं गुरुजी सांगतात की कामत कुटुंबांची अशी मागणी आहे की 10 तोळे मुलीच्या अंगावर सोनं, एक एंगेजमेंटच्या दिवशी मुलाला चैन, तसेच मायक्रोवेव्हन, त्यानंतर वॉशिंग मशीन, फ्रीज, तसेच मुलाला एक मोठी गाडीही घ्यायची आहे. तर या सगळ्या वस्तू जुळवायच्या आहेत. त्यानंतर इकडं प्राजक्ता म्हणते की तुम्ही हे गणित सॉल्व करा आणि मला खूप तहान लागलेली आहे तर मी पाणी घेऊन येते. त्यानंतर प्राजक्ता ही तिथून उठून पाणी घेण्यासाठी मध्ये जाते. तेवढ्यामध्ये इकडं गुरुजी म्हणतात की मी खूप कष्टाने हे कुटुंब तुमचं स्थळ आणलेलं आहे आणि खूप कष्टांनी हे जुळून आणलेलं आहे. त्यावेळेस भाग्यश्रीची आई म्हणते की हो सर्व तयारी होईल आणि तुम्ही त्याची काही काळजी करू नका. त्यावेळेस गुरुजी ही खुश होतात. पण इकडं वैद्यबुवा म्हणतात की आजच्या काळाला हे सगळं कोण मागतं. त्यानंतर इकडं लोक येतो आणि पाहतो की ते तर साफसफाई कुठे सुरू नाही. त्यावेळेस समायरा म्हणते की आपण चिडकूर काकाकडून आपले गणित सॉल्व करून घेऊयात आणि ते सॉल्व करतात. इकडं सुलोचनाला पारू येऊन सांगते की त्यांचा मुलगा जो आहे तो त्यांना मदत करणार आहे. त्यानंतर इकडे आलोक येतो आणि त्यांची गणितं ही सॉल्व करून देऊन जातो. तेवढ्यामध्ये तिची डायरी ही खाली पडते आणि तिचं चित्र हे अपूर्ण राहिलेलं असतं. तेही चित्र तो पूर्ण करतो. तेवढ्यामध्ये तो चित्र पूर्ण करून तिथून निघून जातो आणि प्राजक्ता ही पाण्याची बॉटल घेऊन आतमध्ये येते. पण त्या दोघांचीही भेट होत नाही आणि ती येऊन पाहते. त्यावेळेस समर आणि समायरा म्हणतात की आम्ही गणित सॉल्व केलेले आहेत. त्यावेळेस प्राजक्ता म्हणते की खूप छान, सगळ्यांनी बरोबर गणित सॉल्व केलेले आहेत म्हणून त्यांना बक्षीस स्वरूपात बदाम देते आणि म्हणते की हे चित्र कोण पूर्ण केलेलं आहे. त्यावेळेस समर आणि समायरा सांगतात की चिडकूर काकांनी हे चित्र पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर प्राजक्ता फक्त ते चित्र पाहतच राहते. इकडं भाग्यश्री ही शॉपिंग करायला आलेली असते पण तिच्या लक्षात येत नाही की मी कोणता लेहंगा सिलेक्ट करू. त्यावेळेस ती प्राजक्ताला फोन करते पण प्राजक्ता ही फोन घरीच विसरून गेलेली असते. त्यानंतर भाग्यश्रीला आठवतं की प्राजक्तानी तिला बोललेलं असतं की आपण ना दोघीही सेम ड्रेस घालायचं म्हणजे की ट्युनिंग करायचं. त्यानंतर ती शॉपवाल्याला म्हणते की तुम्ही ते दोन्ही ड्रेस पॅक करा. त्यानंतर इकडं आलोक येतो आणि म्हणतो की तुम्ही मला सगळं खोटं सांगितलं. नंतर इकडं वैद्यबुवा ही पैशाची जुळवाजुळव करत असतात. तसेच इकडं भाग्यश्रीची आई म्हणते की आता एवढं पैशाची तर जुळवाजुळव होईल पण हे सोनं आपण कसं घालायचं. त्यावेळेस वैद्यबुवा म्हणतात की तू काही त्याची काळजी करू नको. तेवढ्यामध्ये ते कौस्तुभला बोलून घेतात
आणि वैद्यबुवा म्हणतात की लग्नासाठी तुझी थोडीशी हे मदत हवी तर मी तुला ते परत करेल. तेवढ्यात कौस्तुभ म्हणतो की काय मदत करू. त्यावेळेस वैद्यबुवा म्हणतात की उद्या एंगेजमेंटसाठी चेन घालायची आहे. तर कौस्तुभ म्हणतो की हो मी ते घालेल. त्यानंतर इकडं तृप्ती म्हणते की त्यांना काहीच मदत करायची नाही. त्यावेळेस इकडं ती म्हणते की मी घेतलेले सोने सुद्धा तर तुम्ही त्या सराफाला द्यायला सांगितले. त्यावेळेस कौस्तुभ सांगतो की लोन काढून घेतलेलं सोनं हे आपलं स्वतःचं नसतं. त्यानंतर प्राजक्ता शिकवणी संपल्यानंतर घरी जात असते. तेवढ्यात तिथे तृप्ती येते आणि म्हणते की मोठ्या आईनी तुला शोधत आहेत आणि तू असं जात आहेस. त्यानंतर ती सांगते की गेस्ट रूममध्ये मोठ्या आई आहेत आणि तू त्यांना जाऊन भेट, त्या तुझी वाट पाहत असतील. त्यानंतर प्राजक्ताला वाटतं की खरंच सुलोचना मॅडम ही तिची वाट पाहत असतील, म्हणून ती गेस्ट हाऊसमध्ये येते. आणि इकडं आलोक हा विचार करत असतो की जे प्राजक्ताचं अपूर्ण राहिलेलं चित्र आहे ते पूर्ण करण्यासाठी त्याला लक्षातच येत नसतं की ती व्यक्ती कोण आहे आणि तिचा पूर्ण चेहराच त्याला आठवत नाही. त्यानंतर प्राजक्ता ही आउट हाऊसमध्ये येते.